आपण आज क्रोशाच्या मालिकेमध्ये सिंगल क्रोशेट म्हणजे मुका टाका शिकणार आहोत। तर मुक्या टाक्यांनी हे केलेले जे कोस्टर्स आहेत त्याचे काही सॅम्पल्स इथे पाहूयात आपण। अशा प्रकारचे तर ही एक डिझाइन झाली, बॅक साइड त्याची ही एक डिझाइन। तर हे सिंगल क्रोशेच केलेत, पण त्याच्यामध्ये मी हुक कसं इन्सर्ट केलेलं आहे त्याच्याप्रमाणे अशा प्रकारचे डिझाईन्स होऊ शकतात। तर ते क्रोशे टाक्यामध्ये हुक कसं इन्सर्ट करायचं हा व्हिडिओ बघितला तर आपल्याला क्लिअरली समजेल, लगेच लक्षात येईल की कशा प्रकारे हे असे डिझाईन्स तयार करता येऊ शकतात। हे आहेत सिंगल क्रोशेस। पाहूयात आपण कसं सिंगल क्रोशे करायचं। आपण स्लिप थोडी एक 18 ते 20 इंचाची लोकर सोडून द्यायची, यान सोडून द्यायची आणि स्लिप नॉट घालून घ्यायची। स्लिप नॉट साठी आपण व्हिडिओ केलेला आहे, तो पहा। तर जो टेल एंड आहे ते पलीकडच्या बाजूला आय हुक घेतले मी। स्लिप नॉट हुक वर घेतली आणि आता आपल्याला 15 ते 16 आपण चेन स्टिच म्हणजे साखळ्या घालून घेणार आहोत। आपण 15 घालून घेऊयात। हे पहिले नेहमीप्रमाणे हे पहिलं जे असतं ते मोजायचं नाहीये। आता झाला पहिला, हुक वरचा टाका मोजायचा नाही आणि स्लिप नॉट मोजायची नाहीये। साखळ्या घालून घेऊयात आपण। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15। आता हे 15 साखळ्या आपण घालून घेतलेल्या आहेत। एक आता 16वी साखळी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि ही जी 16वी साखळी आहे ती म्हणजे उंची देणारी साखळी। आता हे सिंगल क्रोशाची मुक्या टाक्याची उंची ही एका साखळी एवढी असते। हा उंचीचा तक्ता सुद्धा आपला wincom-gan.com याच्यावर उपलब्ध आहे, तो पहा आपण। तर ही जी उंची आहे त्याच्यासाठी आहे, ह्याला टर्निंग चेन असं सुद्धा म्हणतात। तर आता हुक इन्सर्ट करताना आपण ही आपली पाया साखळी झाली आता, त्यामुळे हुक इन्सर्ट करताना आपण कुठून करणार आहोत, साखळीच्या 3 भाग असतात, एक मागचा भाग आणि पुढच्या भागाचा खालचा आणि वरचा भाग साखळीचा असा असतो। तर मी आता पुढच्या भागाच्या वरच्या ह्याच्यातून आणि मागच्या लूप मधनं त्याला घातले। बरोबर, आणि मी ओढून घेते बाहेर। अशा प्रकारे आता माझे हुक वर 2 साखळ्या आहेत, 2 टाके म्हणूयात आपण त्याला। आता मी यान ओव्हर करते। यान ओव्हर हे नेहमी मागच्या आपली लोकर किंवा यान ही नेहमी हुकच्या मागच्या बाजूला हवी आणि यान ओव्हर करताना हुक हे असं फिरवून घ्यायचंय, मागून पुढे आणायची। हे झाले यान ओव्हर आणि ह्या दोन्ही मधून तो काढून घ्यायचा आहे टाका। हे झालं माझं एक पहिलं सिंगल क्रोशेट। तसंच मी आता परत दुसऱ्या साखळीत घालतीये। बरोबर, आता इथे किती झालेत, परत हे 2 आलेत, ते 2 लूप्स माझे आले त्याच्यावर। बरोबर, परत यान ओव्हर केलं, काढून घेतलं। आता माझ्या ह्याच्यावर 2 टाके आलेत
यान ओव्हर दोन्ही मधनं काढून घ्यायचंय. हे झालं माझं दुसरा सिंगल क्रोशे. हा पहिला मुका टाका, हा पहिला आणि हा दुसरा मुका टाका. तसंच करून घ्यायचं आता पुढे. हे 1 1 2 आणि 3 असे आहेत. आता मी पुढचे जे 2 लूप्स आहेत त्याचा खालचा जो लूप आहे त्याच्यातून घालतीये, त्याच्यामुळे मला बॅक लूप मधून आणि इथून हुक इन्सर्ट करून घेतलंय मी. पाया साखळीच्या वेळेस हुक कसं इन्सर्ट करायचं याचा आपण व्हिडिओ पहा. खूप डिटेलमध्ये चित्र आकृती काढून मी ते दाखवलेलं आहे, त्यामुळे खूप सोपं होणार आहे हे करायला. सिंगल क्रोशामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एकच आहे की जेव्हा आपण हुक इन्सर्ट करतोय, बाहेर काढून घेतला, 2 टाके झाले, दोन्ही मधून आपण ते काढून घेतोय. 1 टाका आहे हुक इन्सर्ट करायचं, दुसरा आता टाका माझा तयार झाला हुक इन्सर्ट केल्यानंतर. दोन्ही मधून यान ओव्हर करून एक नवीन टाका काढून घ्यायचा. हे झालं माझं सिंगल क्रोशे. क्रोशे करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपली जी यान आहे ती नेहमी काढून घ्यायची. यान बॉल मधनं नेहमी काढून घ्यायची, थोडीशी एक्स्ट्रा पाहिजे हँगिंग, नाहीतर प्रॉपर टेन्शन येत नाही यानला आणि मग टाके कमी जास्त उंचीचे होऊ शकतात आपले. सिंगल क्रोशे थोडेसे कर्ल होतात असे, ही नॅचरल त्या टाक्याचे स्ट्रक्चरच असं आहे की थोडंसं ते कर्लिंग होतं. त्याकडे फार काळजी करण्याची गरज नाही त्या गोष्टीची. आता हे इथे फार महत्वाचं आहे, शेवट कुठे करायचा. क्रोशामध्ये कळत नाही की आपण शेवट कुठे करायचं. 2 सुयाच्या विणकामामध्ये कसं असतं की आपल्याला शेवटपर्यंत टाके माहिती असतात, सुईवर असतात सगळे टाके. इथे सगळे टाके सुईवर नसतात, एका वेळेस आपण एकच टाक्याचं काम करत असतो. त्याच्यामुळे एंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कसा शेवट करताय, प्रत्येक ओळीचा प्रत्येक रोचा शेवट काय होतो तुमचा. आता ही जी आहे ही आपली स्लिप नॉट आहे, त्यामुळे इथे इन्सर्ट करायचं नाही, आपला शेवटचा टाका आहे. आणि सगळ्यात बेस्ट, सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे मोजायचं. आपल्याला माहिती आहे की आपल्याला 15 सिंगल क्रोशेस हवे होते, बरोबर. मग 15 झालेत का हे आपण चेक करायचं. 16वा आहे आपण उंचीसाठी घेतला होता, हा चेक करूयात की झालेत का आपले किती. जेव्हा आपल्याला हुक काढून घ्यायचं असेल ना, थोडंसं यान अशी पुल आउट करून घ्यायची वर, मग ते सिक्युअर होतं, ते कुठे जात नाही, आपण परत करू शकतो. ठीक आहे. आता पाहूयात आपण किती झालंय. सिंगल क्रोशे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 सिंगल क्रोशे झाले. हा जो आहे तो माझा एंडचा क्रोशे आहे. थोडं लाईटचं कदाचित, ॲक्च्युली ग्रीन कलर हा जास्त विजिबल आहे म्हणून लेट मी जस्ट ॲडजस्ट लाईट. तर हे 16 झालेत आपले. आपण परत त्याच्यामध्ये हुक इन्सर्ट करून घेऊया, बरोबर. आता हे झाले. क्रोशामध्ये काम करताना प्रत्येक वेळेस आपल्याला बॅक अँड फोर्थ असं काम करावं लागतं, पुढे मागे यावं लागतं. आता आपण चेन या दिशेने चेन घातली, सिंगल क्रोशा करताना आपण इथे आलो, परत पुढची मुक्या टाकायची ओळ आपण अशी येणार आहोत, बरोबर. त्याच्यामुळे
काम आपल्याला आता हे आपलं टर्न करून घ्यायचंय, वळवून घ्यायचंय काम. आता हे काम वळवून घेण्याची पद्धत कशी आहे, नेहमी लक्षात ठेवायचे की आपली साखळी ही हुकच्या मागच्या बाजूला हवी. त्यामुळे इथे आपला शेवट झाला. आता हे काम आपण असं वळवून घेतलं. बरोबर. आता सिंगल टाक्याची उंची किती आहे, एक साखळी एवढी उंची, म्हणून आपण ती उंची देण्यासाठी एक साखळी घालून घेतली. आणि मग इथून पुढे परत आता ही पाया साखळी नाही आपली, त्यामुळे पुढच्या वेळेस आपण करताना काय करणार आहोत, हुक इन्सर्ट करताना हे दोन जे इथे परत साखळी दिसते आपल्याला, ही जी आहे ती पूर्ण साखळी दिसते वरची बाजू, त्यामुळे साखळीच्या मधून वरच्या बाजूने करणार आहोत आपण इन्सर्ट. बरोबर. काढून घ्यायचंय. हुक इन्सर्ट करायचं. दोन साखळीचे जे वरचे दोन पुढची बाजू आहे साखळीची, त्या दोन ह्याच्यामध्ये इन्सर्ट करून घ्यायचं आहे. बाहेर काढायचं, यान ओव्हर आणि पुल आउट करायची यान. हे या दिशेने परत काम करून घ्यायचं आपण. आता हे आपण दोन ह्याच्यामध्ये घालतोय, त्याच्यामुळे आपल्याला वेगळी डिझाईन मिळणार आहे. जर का आपण फक्त पुढच्या एका साखळीतनं घातलं तर डिझाईन वेगळी मिळेल. फक्त मागच्या साखळीतनं घातलं, साखळीच्या मागच्या लूपमधनं घातलं, 3 लूपपैकी एका लूपमधनं जेव्हा घालतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तयार होतात. आणि त्याचे मग परम्युटेशन कॉम्बिनेशन्स करायचे, छान डिझाईन्स तयार होतात आपले. आता इथे पण लक्षात घ्यायचं आपल्याला कुठे इन्सर्ट करतोय आपण, हे खूप महत्त्वाचं आहे. आता माझा हा टाका इथे संपतोय ॲक्च्युली. माझ्या 15 झालेत का. जेव्हा आपण नवीन करत असतो ना, ऑलवेज चेक की किती झालेत माझे घालून. आता हे सोपं आहे मोजणं आपल्याला. इथे फक्त या चेन्स मोजायच्यात, ह्या साखळ्या ज्या वरच्या दिसत आहेत ना, वरच्या साखळ्या आहेत त्या मोजायच्यात आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, म्हणजे 15वी माझी राहिली करायची. आता मी इथे इन्सर्ट करणार आहे. ही जी साखळी मला दिसते शेवटची, याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे, काढून घ्यायचं आणि झालं. तर माझी ही दुसरी ओळ करून झाली आहे. बरोबर. आता मला परत माझं कोस्टर तयार करणार आहोत आपण. परत मला आता काय करायचं आहे, माझं काम वळून घ्यायचं. त्यासाठी मला काय हवं आहे, लोकर ही सुईच्या मागच्या बाजूला हवी आहे. आता परत मला उंची द्यायची आहे. सिंगल क्रोशे करणार आहे त्यामुळे एक उंची, एका साखळी एवढी उंची. बरोबर. आता सिंगल क्रोशे करताना एक गोष्ट अनेक लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती अशी की हे केल्यानंतर लगेचच पहिल्या चेनमध्येच आपण इन्सर्ट करतो, कारण त्याची उंची एक चेन इतकीच आहे, लक्षात ठेवायचं. जर का आपण खांब घालणार असू तर एक सोडून दुसऱ्या याच्यामध्ये खांब घालतो नेहमी आपण, किंवा डबल क्रोशे जो तो इथे घालतो आपण दुसऱ्या चेन स्पेसमध्ये. आणि इथे पहिल्या चेन स्पेसमध्येच, म्हणजे पहिल्या साखळीच्या जागेमध्येच आपण इन्सर्ट करणार आहोत जेव्हा आपण सिंगल क्रोशे किंवा मुक्का टाका घालतो तेव्हा. झाली आपली ही उंची तयार झाली त्याची. तर असं परत पुढच्या ओळीपर्यंत करायचं आहे. साधारण आपल्याला चौकोन दिसेल एवढं करायचं आणि थांबायचं. आणि पुढची तुम्हाला सांगते पद्धत पुढे काय करायचं ते. तर मी ऑफ व्हिडिओ जाऊन माझा हा चौकोन पूर्ण करून घेते आणि आपण परत भेटूयात. तुम्ही थोडंसं रिवाइंड करून कसा मोजायचा टाका, पाया साखळीमध्ये कसं घालायचं, तर या थोड्या स्टेप्स पुन्हा पुन्हा पाहून तुम्ही पूर्ण करू शकता. प्रत्येक रोला सुरुवातीला मोजायचं की आपले माझे 15 टाके मला घालायचे होते, ते झाले का घालून. प्रत्येक वेळेस मोजायचं.
सुरुवातीला बरं पडतं आणि जशी आपल्याला सवय होते ना मग कळत जातं की ओळीचा शेवट कुठे आलेला आहे. मला आता इथे लगेच समजतं की नाही हे माझा शेवटचा टाका इकडे, हा नक्कीच माझा 15वा टाका असणार आहे. 15वा मुका टाका मी घालून घेते. बरोबर. आता मला परत टर्न करायचं आहे आणि एका साखळी एवढी उंची देऊन घ्यायची त्यांना. तर असं करत जावा. मी ऑफ व्हिडिओ पूर्ण करते आणि आपण शेवटच्या ओळीला परत भेटूयात. ओळी कशा मोजायच्यात? ही आपली साखळी आहे, ही आपली साखळी आहे. त्यानंतरची पहिला मुका टाकायची ओळ, ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, 13वी ओळ ही आपली चालू आता. तर याच्यामध्ये नीट पाहिल्याने एक कळेल, फिरवून फिरवून काम करतो आपण. त्यामुळे होतं काय की जो सरळ टाकाय समजा आता हा आहे, पुढून 2 असे व्ही दिसतात त्याला, बरोबर. आणि मागच्या बाजूनी असं लूप दिसतो मागे. तर जिथे जिथे असे लूप दिसतात ना ती ही मागची विण आहे, आपण मागे घातलेली विण, ही मागच्या बाजूनी घातलेली विण, मागची ओळ आणि ही पुढची ओळ अशी आहे. आपण पुढच्या ओळीला जाऊयात. आपण करेक्ट जर का 15 प्रत्येक वेळेस टाके मोजले नाहीत, आपले 15 सिंगल क्रोशे झाले तसं मोजलं नाही तर चौकोन होण्याच्या ऐवजी कदाचित आपला माझा त्रिकोण 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 होत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तो मोजून घ्यायचा प्रत्येक वेळेस. एक उंची घालून घेतली, या नावावर काढून घेतला. साखळीच्या दोन्ही ह्या साखळ्या आहेत, ह्या ज्या वरच्या साखळ्या आहेत ह्याच्या 2 पायांमधून पण घालून घेतले. 2 टाके झाले. या वर केलं, 2चा 1 करून घेतला. या वर 2चा 1, 2 पायांमध्ये घालून घ्यायचे साखळीच्या, यान बाहेर काढायचे 2 टाके, यावर 2 टाक्याचा 1 करायचा. मला सिंगल क्रोशेट. मी जेव्हा नवीन क्रोशे शिकले होते तेव्हा मला सरळ बाजू कुठली आणि उलटी बाजू कुठली हे अगदीच ओळखता येत नव्हतं. आणि काही केल्या कुठे ते कसं ओळखायचं हे इतकं स्पष्टपणे कुणी सांगितलं. हे एक असं क्रोशाचं खूप छान आहे की जर का हातातनं निसटलं वगैरे तुम्हाला वाटलं तर तुम्ही पटकन अनरावल करू शकता आणि हव्या त्या जागेवर चालू करू शकता. हे खूप छान गोष्ट आहे क्रोशाच्या बाबतीमध्ये. मागचं काम तुमचं उसवून तुम्ही परत काम करू शकता. ॲक्च्युली हा कॅमेरा ॲडजस्ट करणं थोडंसं अवघड जातं आणि म्हणूनच माझं मागे राहतात खरं व्हिडिओ करायचे. अशा प्रकारे आपलं चौकोन तयार होत जाईल. आपण 15 घातलेत आणि असं नाही होणार की 15 सिंगल क्रोशेस घातले ते 15 ओळींमध्ये चौकोन दिसेल. 15 ओळी केल्यावर 15 बाय 15 असं केल्यावर चौकोन दिसेल असं काही नाही, असा काही रूल नाही. म्हणजे आपल्या टाक्याच्या उंचीवर ठरतं. काम परत वळवून घेतले आपण, परत एक उंची दिली त्यांना. आणि उंची देताना लक्षात ठेवायचं जर का हा एकदम असा बारीक केला, छोटा केला हा, त्याची उंची होणार नाही व्यवस्थित.
त्यामुळे उंची ज्या टाक्याला आपण ज्या टाक्याने उंची देतो, फिरवून घेते, त्या टाक्याची उंची सुद्धा प्रॉपर पाहिजे. त्यामुळे नेहमीच यान थोडी बाहेर काढलेली असली आपली की व्यवस्थित प्रत्येक टाका हा सारखा होतो, सारख्या मापाचा होतो आपला. क्रोशाची अजून एक गोष्ट अशी आहे की त्याच्या ज्या किनारी असतात, ह्या ज्या किनारी आहेत त्या खूप अनिवन दिसतात आणि म्हणूनच मी जे हे कोस्टर केलेत त्याला परत बाजूनी सुद्धा मी सिंगल क्रोशे करून घेतलाय प्रत्येक कोस्टरला. मग ते जरा छान दिसतं. आता या किनारी नुसत्याच थोडे, ठीक आहे. आपण आता चौकोनसाठी माझ्या मते अजून एक ओळ करून घेऊयात. काम उलट करायचंय, एक उंची देऊन घ्यायची एका टाक्याची आणि लगेचच जो पहिला आहे आपला उंची नंतरचा पहिला म्हणजे हुक पासूनचा दुसरा, आपण याच्यामध्ये हा बऱ्यापैकी चौकोन झाला आता आपला. थोडी यान हुक काढून घेते मी. आता आपण परत मोजूयात किती झालेत. तर मोजताना आधी सरळ आणि उलटी बाजू कुठली हे आपल्याला ठरवायची, ती आपणच आपल्याला ठरवायची. आपल्याला जास्त चांगली छान बाजू कुठली दिसते त्याप्रमाणे आपण ठरवायची. पण एक तरी सुद्धा मी थंब रूल सांगते इथे की साखळी घातल्यानंतरचं जे हे असे एजेस येतात आपल्याला, ती शक्यतो आपण सरळ बाजू समजावी. पाया साखळीचे जे एजेस असतात ते छान दिसतात इथे असे, ती शक्यतो आपली सरळ बाजू असं धरून चालायचं. ठीक आहे. आता आपण इथे बाइंड ऑफ करणार आहोत. बाइंड ऑफ करायचं म्हणजे थोडीशी ठेवून कापून घ्यायचं असं आणि शेवटी हा जो शेवटचा टाका आहे आपला आणि कापलेली यान आहे आपली ती याच्या आतमध्ये घेऊन खूप जोरातही नाही बंद करायचं, नाही तर त्याचा एज जातो, पण बऱ्यापैकी घट्ट होईल त्याच जागी तिथेच असं करून घ्यायचंय. हे झालं आपला कोस्टर, बेसिक कोस्टर तयार. आता आपल्याला हे जे आहेत टेल एंड्स दोन्ही त्या हाईड करायच्या, याच्यामध्ये लपवायच्यात. त्यासाठी काय करायचं, आपण अशी एक यान नीडल मिळते, टॅपेस्ट्री नीडल म्हणा ती मिळते. ह्याच्यामध्ये आपली टोकं ओवून घ्यायची आहेत आणि समजा मी पुढची बाजू केली असेल, मागच्या बाजूला पण आतमध्ये थोडंसं हाईड करायचंय ते एंड्स त्याचे. आणि हे एंड साइड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण या दिशेने थोडंसं आत ओवलं असेल तर परत मागच्या दिशेने थोडंसं यायचं, म्हणजे ते जास्त छान टाईट सिक्युअर होतं. असे पूर्ण तुम्ही हाईड करू शकता किंवा कसंही. आणि हे जसं आपण धुतो, जसं वापरात येईल ना, तसं लोकरीची एक टेंडन्सी असते, कापून घ्यायचं इथे की ते धागे त्याचे जे प्लाय असतात ते सुटून ते एकजीव होऊन जातात एकमेकांशी. शक्यतो लोकरीचं काम करताना खूप गाठी मारू नयेत. हे कसा एक प्रचलित ही गोष्ट आहे. ती फार गाठी असता कामा नयेत आपल्या कामामध्ये, त्या गाठी येतात मध्ये मध्ये. मग आता हाच आपलं सुरुवातीची बाजू आहे, त्याला आपण हाईड करून घेऊयात. हाईड करताना बरोबर त्याच्यात मध्ये जाईल हे लक्षात घ्यायचं. हा एंड पण आपण हाईड करून घेतलेला आहे.
कट करू आता. हा झाला आपला कोस्टर तयार, बेसिक कोस्टर तयार. तसं तुम्ही हेडबँड करू शकता आणि स्कार्फ करू शकता. पण स्कार्फसाठी खूप लांब विणावं लागतं, त्याला बराच वेळ लागेल जर का सिंगल क्रोशेने करत बसलो आपण तर. सेम रंगाची बॉर्डर पण आपण करून घेऊ शकतो. प्रत्येक एका सिंगल टाक्याच्या मध्ये कडेकडेने आणखी एक सिंगल टाका घालून घ्यायचा आणि चारही बाजू असं सिंगल क्रोशे घालून करून घ्यायचे. असे 6 तयार करायचे. म्हणजे आपला सेट पूर्ण होतो. अशा प्रकारे तुम्ही करून घ्या आणि तयार झाले की मला त्याचे फोटो पाठवा. व्हिडिओ बघून तुम्ही करण्यास सुरुवात केली असेल तर, आणि आपल्याला आवडलं असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.